सुंदर असा विषय आपण समोर सादर करणार आहे. संपविण्या भीमास विरोधकांचे कित्येक प्रयत्न पाहिले. सावरताना भीमाला कठीण प्रसंगातून पाहिले. संपविण्या भीमास विरोधकांचे कित्येक प्रयत्न पाहिले. सावरताना भीमाला कठीण प्रसंगातून पाहिले. अरे हिरे माणिक मोती पाजून माहित आहेत साऱ्यांना, पण भीमाच्या रूपाने आम्ही 14वे रत्न पाहिले. आम्ही 14वे रत्न पाहिले. लोकप्रिय गायक आदरणीय विनोदजी विद्याकर सर आणि त्यांची पार्टी यांना या तेजस्वी कांबळेचा क्रांतिकारी जय भीम जय भीम जय भीम. प्रथमच आमची भेट आहे. याआधी मी त्यांना कधी पाहिलं सुद्धा नाही, गाताना सुद्धा नाही, आणि आमच्या रुपेश दादा यांनी आमची भेट घडवून आणली आहे. तर रुपेश दादांसाठी जोरदार टाळ्या होत्यात. उत्कृष्ट गायकी आहे, उत्कृष्ट अभ्यासू व्यक्तिमत्व आहे दादांचं. ते वकील आहेत आणि मी आता सध्या शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. बघा, बाबासाहेबांची पुण्यही आहे. जे बाबासाहेबांनी दिले ते आपल्याला समाजात पोहोचवता आलं पाहिजे, आणि म्हणून सुंदर असा विषय सादर करीत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कितवी जयंती आहे? कितवी जयंती?
135वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आम्ही 135वी जयंती साजरी करतोय. पण आपण एक आहोत का? आहोत? असायलाच पाहिजे हो. एकीशिवाय बात नाही. कारण बाबासाहेबांनी जे संविधान रूपी तुम्हाला मला दिलं त्याचं आज खाजगीकरण सुरू आहे. फडणवीसांनी माहितीये ना 4 दिवसात सांगितलंय. इकडे आपण जयंतीत नाचतोय गातोय सगळं चाललंय, तिकडे वर्गीकरण चालू आहे आरक्षणाचं. आपण बोलतो आरक्षण संपणार नाही, पण आरक्षण संपवण्यात चाललेलं आहे. आणि म्हणून आता ही 135वी जयंती आहे, त्याला निर्धार करा की मी जे पण करेल ते बाबासाहेबांच्या विचारधारेसाठीच करेन. बाबासाहेबांनी जे मला दिलं त्यासाठीच करेन, बाबासाहेबांच्या चळवळीसाठीच करेन. म्हणून एक सुंदर असा विषय आपण समोर सादर करीत आहे. बाबासाहेबांची कित्येक सण येतात जातात आम्हाला काही माहित पडत नाही. फक्त ह्या 365 दिवसापैकी एका दिवसाचे आम्ही आतुरतेने डोळे बघून वटारून वाट बघत असतो, ते म्हणजे बाबासाहेबांची जयंती. आणि म्हणून की बघा सृष्टीचा ऊर आनंदाने भरला, फुले पाने लागली नाचू ताल वाऱ्याने धरला, आणि काय वर्णू महती त्या अनमोल क्षणाची. अरे पृथ्वी तलावरील जन्मात भीमाचा जन्म श्रेष्ठ ठरला, तो माझ्या भीमाचा जन्म श्रेष्ठ ठरला.
भीमाची हिम्मत आली, नाखुश या जीवनी भरपूर गंमत आली. कुत्रा पुजत नव्हता माणूस असून कुणाल, अरे भीमाच्या जन्माने आपल्या जन्माला किंमत आली, आपल्या जन्माला किंमत आली. माझ्या भीमाच्या जयंतीला नटतात दिशाच्या दारी. भीम जयंती सर्व जल्लोष, या जयंती देशोविदेशी साजरी होते. सुख हे संगती घेऊन येते. अमोल जाधव, दिवाण शांताराम शंकर मोरे यांच्याकडून भेट आले बघा की माझ्या भीमाच्या जयंतीला नटतात दिशा नाही. भीम जयंतीसारखा दुसरा कोणता कुठल्याही जयंतीत जल्लोष नाही. बघा आज बाबासाहेबांची जयंती साजरी करत असताना मला बरेच जण म्हटलेले आहे की 14 एप्रिलला तुमच्या बाबासाहेबांचं काहीतरी असतं, 14 एप्रिलला काय असतं तुमचं काहीतरी असतं, असं बऱ्याचदा कॉलेजला किंवा असं काही असेल तेव्हा म्हटलेले आहे. म्हणून त्यांना सांगणं आहे की बाबासाहेबांनी हे केवळ आमच्या एसटी कॅटेगरीसाठी न करता रे तुमच्यासाठी पण केलेलं आहे. कारण बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलं त्या संविधानामध्ये 340 वा कलम जो ओबीसीसाठी लिहिलेला आहे. जे हिंदू कोड बिल आहे, आमच्या महिला म्हणतात बाबासाहेबांनी आमच्यासाठी काय केलं. अरे जर तुला बाबासाहेब समजून घ्यायचा असेल तर हिंदू कोड बिल वाच. जर तुला बाबासाहेबांनी काय केलं हे समजून घ्यायचं असेल तर संविधान वाच. बाबासाहेब वाच, त्यावेळेस तुला कळेल की बाबासाहेब काय होते, की बाबासाहेबांनी माझ्यासाठी तुझ्यासाठी काय केले. आज आम्ही भर पगारी प्रसूती रजा घेतो, कोणाची देण आहे, बाबासाहेबांची आहे. मुंबईमध्ये कधी गेलेत का, गेलात? बस मध्ये चढताना जर एखादा पुरुष एका स्त्रीच्या सीट वरती बसला असेल तर ती महिला भांडून भांडून त्याला उठवते. मग ही राखीव सीट कोणी दिली तुम्हाला, बाबासाहेबांनी दिली. तरी आम्ही म्हणतो बाबासाहेबांनी आमच्यासाठी काय केलं. म्हणून म्हणायचं आहे की पडके महापुरुषों को फिर समतावादी सोच बनानी चाहिए. कवी कुणाल कावणे लिहितात गायक साहेब कि पढ़के महापुरुषों को फिर समतावादी सोच बनानी चाहिए. अरे क्या क्या हालात झेले मेरे भीम ने, ये दास्तान सुनानी चाहिए. अरे मेरे भीम ने एक जाति के लिए नहीं रे बल्कि सबके लिए लिखा है संविधान कुणाल. तो फिर तेली माली काली कोली कास्ती तेली वडार और मुस्लिम भाइयों ने भी ये भीम जयंती मनानी चाहिए, ये भीम जयंती मनानी चाहिए. आज मला गर्व आहे माझ्यासोबत आज हे सर्व मुस्लिम बांधव आहे. आज आपल्यासोबत बाबासाहेबांची जयंती साजरी करतात. एकदा जोर तर काय त्यांच्यासाठी होऊ द्या. आणि म्हणून देशोविदेशी साजरी होते. आज माझ्या बाबासाहेबांना परदेशामध्ये जेवढा मान आहे तेवढा या भारत देशामध्ये नाही. बघा बाबासाहेब या भारत देशामध्ये जन्मले, परंतु बाबासाहेबांची अवहेलना जास्त प्रमाणात या भारत देशामध्ये केली जाते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा म्हणतात जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या आमच्या देशामध्ये जन्मले असते तर या सूर्याचं नाव बदलून आम्ही त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाव दिलं. अमेरिकेतले लोक म्हणतात आणि भारतातले आमच्या बाबासाहेबांवरती टीका काढायलाच बसलेले आहेत. तो एक मिश्र नामक म्हणतोय कि आंबेडकर 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 इतना नाम से तो भगवान का लेते तो स्वर्ग में जाते. बरोबर ना, अपडेट राहा. कारण यांचं सगळं फक्त बाबासाहेबांवरतीच येऊन थांबतंय. आणि म्हणून मला त्या मेश्रामला सांगणं आहे मामाला स्वर्गात जाण्याची गरज नाही. कारण ज्या वेळेस माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला 14 ऑक्टोबर 1956 ला बौद्ध धम्माची दीक्षा देऊन बुद्धाच्या ओटीमध्ये टाकलं. अरे त्याच वेळी आम्ही खऱ्या अर्थाने तुमच्या नरक यातेतून स्वर्गात पोहोचलेलो आहोत, आमच्या बुद्धाच्या ओटीमध्ये पोहोचलेलो आहोत. आणि म्हणून
आहे. अरे धरणीच्या तर हर्ष मावेना पोटात, निळी निळाई आज म्हणते आहे. अरे या सारे दोषाने आपला मिरवून तोरा कारण, अबे पुण्या हिऱ्या गैराची नव्हे, माझ्या बिंबापाची जयंती आहे. आणि म्हणून सोनेरी चणा चणात चणा भीमाचा तो जन्म. कारण आजकाल झाड चाललंय नुसतं नाचगाणं करायचं, पण नाचण्यात व्यस्त राहिला तर बाबासाहेबांचं काही राहणार नाही. एवढं लक्षात घ्या. जे बाबासाहेबांनी आपल्याला दिलंय त्याचं खाजगीकरण झालंय की नाही. आणि म्हणून सगळ्यांनी एक व्हा आणि बाबासाहेब वाचा, खऱ्या अर्थाने बाबासाहेब वाचवा. आणि हे गट आहेत ते